दुसरी गोष्ट म्हणजे आता हे कोणकोणत्या पिकाला आपण वापरायला पाहिजे आणि कोणत्या मातीमध्ये वापरायला पाहिजे। तेलवर्गीय किंवा इतर जे पिकं आहेत ज्याला की सल्फरची किंवा गंधकाची जास्त आवश्यकता असते, अशा पिकांमध्ये आपण अमोनियम सल्फेटचा वापर करणं फायदेशीर ठरतं, कारण सल्फरमुळे आपल्याला याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढतं तेलबियांमध्ये। दुसरी गोष्ट म्हणजे ऊसामध्ये आपण या अमोनियम सल्फेटचे किंवा सल्फरचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला इथं साखरेचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे आपल्याला ऊसामध्ये सुद्धा याचा फायदा मिळतो। कापसासारख्या पिकामध्ये येतं जोमदार वाढ होण्याचं किंवा सुरुवाती स्टेजमध्ये शाखीय वाढ चांगली होण्यासाठी अमोनियम सल्फेट चांगलं काम करतं। अशा प्रकारे आपण पिकामध्ये याचा वापर केल्यानंतर आपल्याला दीर्घकाळ फायदा आपल्या पिकामध्ये मिळतो। पण युरियाचं असं आहे मित्रांनो, युरिया टाकल्याच्या नंतर आपल्याला जास्त काळ टिकत नाही, पिकाला जो काही लागू व्हायचा तो एकदाच लागू होतो आणि उरलेला युरिया हवेमध्ये उडून जातो, मातीमध्ये टिकून राहत नाही। आता कोणत्या मातीमध्ये आपण कोणता खत वापरणं गरजेचं आहे? ज्या मातीचा सामू जास्त आहे, ज्या मातीचा पीएच जास्त आहे, 7.5% जास्त आहे, अशा मातीमध्ये आपण अमोनियम सल्फेट वापरल्यास आपल्याला त्याचा जास्त फायदा मिळतो। म्हणजे आता आपल्या इकडे जे चुनखडी जमीन आहे, जी चोपन जमीन आहे, आपल्या इकडच्या ज्या काळ्या जमिनी आहेत, सरासरी या मातीचा जो पीएच आहे जास्त आहे आणि ज्या तांबड्या रंगाच्या लाल रंगाच्या जमिनी आहेत यांचा पीएच कमी येतो। अशा ठिकाणी आपण अमोनियम सल्फेटच्या ऐवजी युरिया वापरू शकतो, ज्या जमिनी लाल रंगाची किंवा तांबड्या रंगाची माती आहे। इतर ठिकाणी आपण अमोनियम सल्फेटचा वापर केल्यानंतर आपल्याला त्याचा जास्त फायदा मिळतो, कारण पीएच कमी करण्याचं काम हे अमोनियम सल्फेट करतं। अशा प्रकारे मित्रांनो, अमोनियम सल्फेट आणि युरियाचा तुम्हाला दोन्हीमध्ये फरक लक्षात आलेला असेल, कोणत्या जमिनीमध्ये आपण वापरायचा हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल आणि अमोनियम सल्फेटचा वापर केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने पिकांमध्ये फायदा मिळतो हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल। फरक एवढाच आहे, फक्त अमोनियम सल्फेट थोडं महाग आहे, पण मित्रांनो युरिया लवकर उडून जातो आणि त्याच्या तुलनेमध्ये हे एका अमोनियम सल्फेटच्या बॅगमध्ये आपण म्हणजे 3 बॅग युरियाच्या आणि अमोनियम सल्फेटची एकच बॅग अशी याची आपण तुलना करू शकतो। त्याच्यामुळे आपण नक्कीच अमोनियम सल्फेटचा वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पादन पिकापासून मिळू शकतो। धन्यवाद।